नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी जो विषय घेऊन आलेली आहे तो माझ्या अगदी जवळचा विषय आहे आणि मला खूप आवडेल तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आणि त्या विषयाबद्दल सांगायला. जे मी लिहिलं आहे, जे मला वाटतंय ते मी तुमच्यासमोर मांडते. तो विषय आहे आजी. आजी घरातील सगळ्यात गोड आणि शांत सावली. आपण लहान असताना आई ओरडली की आपल्याला वाचवायला धावून येणारी एकच व्यक्ती. मला कॉल आला. एक मिनिट. हॅलो, एक सेकंड. हॅलो हॅलो, बोला बोला, आवाज येतोय? येस, बोला. अहो, मी बिझी होती म्हणून नाही आली. मी बिझी होती म्हणजे मला काम होतं. हो, हा बघेल. माझं काही फिक्स नाहीये. नाही, मला नाही वाटत मी येईल. उद्याच येते. अच्छा, ओके ओके, चालेल. काय भाभी स्टडी करते. झालं तुमचं जेवण? अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. उद्या येते मी. ठीक आहे. अजून काय इम्पॉर्टंट? ओके, चालेल. ठीक आहे, बघू, उद्या घेते. ओके, चालेल, ठेवते. तर हा फोन जो होता तो होता माझ्या म्हणजेच रितेशच्या मम्मीचा फोन होता आणि ते मला बोलत होते की त्यांनी एक म्हणजे ठीक आहे, त्या मला बोलवत होत्या. तर इथे मला ना आजीचा विषय सोडून ना इथे मला सासूबद्दल बोलावंसं वाटतंय. ठीक आहे. आणि आता मी हे लिहिलेलं आहे तर मी हे बंद करते आणि मला जरा माझ्या सासूबद्दल काही बोलायचं आहे. कदाचित माझी सासू हा व्हिडिओ म्हणजे सासू मला बोलायला नाही आवडत ॲक्च्युली. मी रितेशची मम्मी बोलते. ठीक आहे. तर मी सासू वगैरे आय एम नॉट लाईक सून अँड ऑल. मी अशी नाहीच आहे सून. तर अचानक त्यांचा कॉल आला. पण मला त्यांच्याबद्दल एक बोलायचं इच्छा निर्माण होते की जे मला ओळखत असतील किंवा जे मला नसेल ओळखत त्या सगळ्यांना मला आज माझ्या आयुष्यातली एक स्टोरी सांगायची आहे. तर ती अशी आहे की मी माझ्या लाईफमध्ये जर माझ्यावरती प्रेम करणारे लोक बघितली असतील या पूर्ण आयुष्यामध्ये तर ते म्हणजे रितेशची मम्मी, भाभी आणि रितेशचा भाऊ पण थोडासा. ठीक आहे. तर म्हणजे मी खूप लकी आहे जी मला एवढी चांगली सासू भेटली आहे आणि हे आज मी प्राऊडफुली बोलते आहे. कारण की आमच्यामध्ये जेव्हा मी लग्न करून आली असेल तेव्हा आम्ही नवीन होतो आणि त्याच्यामध्ये आमच्यामध्ये खूप असं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाल्या. पण तरी पण त्या बाईने कधीच मला सोडून जेवलीच नाही. सगळ्यात पहिले मला जेवण द्यायची आणि मग जेवायची. हे मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरी मला कोणी एवढी रिस्पेक्ट दिलाच नाही आहे. म्हणजे जर मी माझ्या घरी म्हणजे माझ्या मम्मीकडे जर मी उपाशी असेल, एक दिवस उपाशी असेल, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, मला कोण बोलायचंच नाही की तू जेव. ठीक आहे. म्हणजे मी एकदा 16 दिवस उपाशी होती, मी एकदा 9 दिवस उपाशी होती. मला कोणच बोललं नाही की तू जेवून घे.
म्हणजे अटॅचमेंट आणि प्रेम हे सगळं मी इकडे आल्यावरती बघितलं आणि मी प्राऊडफुली मी बोलणार आहे आता की खूप छान आहेत हे लोक. आणि मला असं वाटतं की माणसाची स्तुती ही तोंडावर करावी. म्हणजे एखादा माणूस गेला तेव्हा त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आज प्राऊडफुली त्यांच्याबद्दल बोलावं की नाही तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात. आणि प्रेम ही गोष्ट अशी आहे ना जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे की ती फक्त हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मित्र यांच्यावर नसते, ती सासू सून यांच्यात पण असू शकते प्रेम गोष्ट. तर माझी ही पण एक लव्ह स्टोरी आहे की माझी रितेशची मम्मी म्हणजे माझ्या नवऱ्याची मम्मी, मी तिला कधी सासू म्हणून बोलत नाही, तर ती एक मी ॲक्च्युली तिला आजी म्हणून बघते. मी खरं सांगते, म्हणजे मला असं वाटतं की मी तिची नात आहे. मी त्यांच्यासमोर अशी राहते बिनधास्त एकदम मोकळेपणाने. मला छान वाटतं कारण ते लोक मला जज नाही करत, कुठल्याही गोष्टीमध्ये मला बोलत पण नाही की तू अशी तशी तशी. तर मला माहिती नाही की मी इतकं का बोलते त्यांच्याबद्दल, म्हणजे ओपनली बोलते आणि मला मजा येते आहे. तर अशा प्रकारे. आणि अजून खूप गोष्टी आहेत, मला त्यांना थँक्यू बोलावंसं वाटतं आहे की तुम्ही खूप छान आहात. तुम्ही एक चांगली एक आई मटेरियल आहात. तुम्ही सासू मटेरियल जर झालात ना तर तुम्ही कदाचित वाईट होऊ शकतात. एक तुम्ही आई मटेरियल जे असतो ना, एक आई म्हणजे मला माझ्या आयुष्यात आईचं प्रेम जर कोणी दिलं असेल ना ते म्हणजे माझी सासू. खूप छान आहात तुम्ही. आय लव्ह यू सो मच. अशाच माझ्यावरती प्रेम करत राहा. माझ्याकडून काही चुकत असेल त्याच्याबद्दल आय एम सो सॉरी. आणि तुम्ही खूप भारी आहात. थँक्यू. विषय निघाला होता आजीवरून पण तो सासूकडे येऊन थांबला आणि सासूवरती संपतोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी किती लकी असेल की मला अशी सासू भेटलेली आहे. आणि खूप छान आहे. त्यांचं नाव आहे वंदना कदम. खूप चांगली स्त्री, एक चांगली बायको, एक चांगली आई, एक चांगली सासू, एक चांगली आजी. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. मी स्वतः बोलते तिची सून, हे तुम्ही विचार करू शकतात. तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच डेडिकेट आहे. आणि मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी दाखवायच्या पण आहेत. तर जर तुम्ही रेडी असाल तर तुम्ही बघू शकतात. रितेशची मम्मीचे काही फोटोज, व्हिडिओज. अशी सासू आय डोंट थिंक सो कोणाची असेल. हे बघा. गरम केलं तरी पण आम्हाला द्या. तर बघा मी आली आणि तुम्ही काय बनवले आज? नाही आज नाही, काय बनवलं तुम्ही? मोदक ना काल? ओके. सो मला तू जा ना, मला कन्फ्युज करतोयस. तू जा ना. तर आता मी यांच्याकडून मोदक घेणार आहे. ओके. आणि भाभीला थोडं डाळ राईस पण देणार आहे तुम्ही. ओके. आणि मला ना थोडा केस करतो, चांगली बरोबर दिसते. तर मला प्रश्न तू का बघतोय आमच्याकडे? नको ना बघू. हा, तर मला काय भेटते, एक विचारू तुम्हाला, खरं खरं उत्तर द्या. मी खूप चांगली वाटते का तुम्हाला? कशी वाटते पण वाटते, पण अशी ओव्हरऑल कशी वाटते? बरोबर. खरं खरं सांगा. वाटते सांगा तुम्हाला कशी वाटते? बारीक वाटते. बघितलं सगळ्यांनी बघा. माझे मम्मी पप्पा दी सगळ्यांना मला जाडी बोलतात ना, तर लक्षात ठेवत ह्या मला जाडी नाही बोलत आणि मला आता पण खायला येत आहेत. बघा तुमच्यासारख्या नाही येत ते. बघा. ओके ना, खरं सांगा. अजून तुम्ही सांगा मला, तुम्ही रोज मला जेवण देता रात्रीचं आल्यावरती आणि खा 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 बोलता, बरोबर? तेव्हा तुम्हाला असं नाही वाटत की अरे किती जाडी आहे माझी सून, तिला कसं खायला द्यायचं? वाटतं का तुम्हाला? नाही. जाण्याचं बरोबर आहे. ती उंची बिंची बॉडी उंची नाही त्यामुळे बरोबर आहे. अजून काय? ओके. पण विद्रूप दिसते खूप. बघा, याला बोलतात प्रेम. खूप गरम आहे. कळलं तुम्हाला?
थँक्यू सो मच. बघितलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मला काय बोलायचं आहे. आय डोंट हॅव वर्ड्स. शी इज सो नाईस. काहीतरी पुण्य केलं आहे लाईफमध्ये, यु नो. म्हणजे मी आता याच्यामध्ये बघत राहील तर मी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल पूर्ण. खूपच छान पद्धतीने आमचं जे आहे, यु नो, हे बघा. प्ले व्हायला टाईम लागेल. सो अशा प्रकारे खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज सगळ्या गोष्टी आहेत. My goodness, my goodness. See, so nice. हा जो फोटो आहे तो लग्नाच्या आधी जेव्हा मी त्यांच्याकडे यायची तेव्हाचा फोटो आहे. मला अजून पण आठवतं आहे जेव्हा त्यांच्याकडे मी पहिल्यांदा आली होती तेव्हा खूप छान प्रकारे माझं त्यांनी वेलकम केलं होतं. माझ्यासाठी पोहे बनवले होते. माझी इच्छा होती की जिथे मी लग्न करून जाईल तिकडे मला ते समोरचे लोक म्हणजे नवरीकडचे पोहे घेतात, मला नवऱ्याकडचे जे असतात त्यांनी मला पोहे दिले पाहिजे. सो तसं मला पाहिजे होतं. ठीक आहे. सी, येस, आय नो दॅट आय एम लुकिंग फॅट, बट ठीक आहे, इट्स ओके. तर हा व्हिडिओ बोरिंग होण्याच्या आत मी कट करते. मे बी तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. दिस इज दीपिका अँड यू आर वॉचिंग भाभी अँड मम्मा.